नागपुर शहर के अनंतनगर चौक में फल की कीमत को लेकर शुरू हुआ मामूली विवाद अचानक हिंसक हो गया। बताया जा रहा है कि 150 रुपए प्रति किलो फल की कीमत सुनकर ग्राहक और दुकानदार के बीच कहासुनी हुई, जो देखते ही देखते मारपीट में बदल गई। आरोपी ने रहीम नामक युवक ने 24 वर्षीय फल विक्रेता अमित उपाध्याय पर चाकू से हमला कर दिया, जिससे वह घायल हो गया। घायल को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज जारी है। मामले में गिट्टी खदान थाना पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। 26 तारखेला संध्याकाळी 7:30च्या दरम्यान एक फळ विक्रेता आहे, त्याच्याकडे फळ घेण्यासाठी एक मुस्लिम व्यक्ती आला होता आणि त्यांच्यामध्ये प्राइस वरून म्हणजे जे किंमत आहे त्या टरबूजाची त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यात त्यांनी एकमेकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यातील आरोपी जो आहे यांनी चाकूने तसेच हाताबुक्याने आणि विटेने मारहाण केली आहे। त्याच्यात ते एक दोघं जखमी आहेत। एकाला हाताला लागलेला आहे चाकू आणि दुसऱ्याला त्याच्या डोक्याला जखम झालेली आहे। तर याच्यामध्ये आपण 307 जुना 307 प्रमाणे आणि नवीन BNSच्या 109 प्रमाणे आपण गुन्हा दाखल आहे आणि याच्या आरोपीला देखील अटक केली आहे। त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्यावर 2017 मध्ये 302 चा अमरावती येथे गुन्हा दाखल आहे आणि हा वाद एक फक्त फ्रुट्स घेण्याच्या कारणावरून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही आरोपीला सुटून आल्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करणार आहोत। ही संपूर्ण कार्यवाही मान्य CP सर रवींद्र कुमार सिंगल सर आणि जॉइंट CP सर रेड्डी सर, त्याच्यानंतर DCP सर झा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारवाई सुरू आहे।